जय महाराष्ट्र। मी अध्यक्षा सक्षम नारी सेवाभावी संस्थेची स्वाती मोहिते। गेली 14 वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये महिलांसाठी झटणारी आणि हक्काचं व्यासपीठ आहे ही संस्था आमची। महिला ह्या कल्याण डोंबिवली सांस्कृतिक नगरीमध्ये महिलांचं हक्काचं रिक्षा स्टँड नव्हतं, तर ही व्यथा या महिलांनी माझ्याकडे मांडली की त्यांना व्यवसाय करताना रिक्षा चालक मालक आहेत या स्वतः व्यवसाय करताना त्यांना कुठे ना कुठे काही ना काही वेगळ्या प्रकारचे त्रास होत होते। त्याच अनुषंगाने त्यांनी माझ्याकडे व्यथा मांडली आणि तीच व्यथा मी आमचे आदरणीय खासदार साहेब यांना हा विषय सांगितला की अशी यांची व्यथा आहे आणि त्यांना हक्काचं स्वतःचं रिक्षा स्टँड हवं आहे। त्यांनी तात्काळरित्या आमदार साहेबांना सांगितलं आणि आमदार साहेबांनी लगेच याच्यावर विचार न करता यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे। हक्काचं रिक्षा स्टँड त्यांनी उभारण्यासाठी खूप मदत केलेली आहे। त्यासाठी मी खासदार साहेब आणि आमदार साहेब यांचे खूप खूप आभार मानते। त्यांनी जसं लाडकी बहीण हा विषय घेतलेला आहे, तर लाडकी बहीण पूर्ण जगामध्ये त्यांच्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत आणि ते लाडकी बहिणी त्यांच्या पाठीशी कायम उभ्या राहणार आहे। तर मी खरंच एकदा त्यांची मनापासून खूप आभार व्यक्त करते की आम्हाला असे खासदार आणि असे आमदार लाभलेत की जे क्विक कामं करतात, त्यांना वेळ लावत नाही, समाजामध्ये काय हवंय काय नको हे ह्याचं प्रत्येक गोष्टीचं त्यांचं लक्ष असतं आणि ते तात्काळरित्या ती कामं करतात। चालवायला मी गेले 6 ते 7 वर्ष मी रिक्षा चालवते या डोंबिवली नगरीमध्ये। काही महिलांच्या जसे या माझ्या काही कलिग्स आहेत, या महिला आहेत, बऱ्याचशा वर्षापासून या सुद्धा चालवते तिथे रिक्षा, पण झालेला त्रास म्हणजे ज्या बाकीचे जे काही विना परवानाधारक जे आपले रिक्षावाले आहेत त्यांच्यापासून झालेला त्रास या बायकांनी खूप सहन केलाय। आणि आता स्वाती मोहिते मॅडम यांच्या आता प्रयत्नांमधून आपलं हे स्टँड उभं राहिलंय यासाठी खरं तर मी त्यांचे खूप आभार मानते। नमस्कार, माझं भाग्यश्री भूषण बोंडीवेले। मी गेले 9 वर्ष रिक्षा स्टँडमध्ये चालिका आहे म्हणून आम्हाला 9 वर्ष झाले की आम्हाला व्यासपीठ भेटलं नाही आहे। या व्यासपीठ मॅडममुळे भेटलेलं आहे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आमदार राजेश मोरे यांच्यामुळे आम्हाला आज एक हक्काचं माहेरघर भेटलंय आमच्या। त्याच्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते। रिक्षा प्रवासी आहे आणि मला ही मुलींच्या रिक्षामध्ये प्रवास करायला एकदम सुखरूप वाटतं आणि व्यवस्थित वाटतं। कारण का अगदी म्हणजे दगदग वगैरे काय होत नाही, व्यवस्थित प्रवास व्यवस्थित येतात, व्यवस्थित ठेवतात आणि वेळ पडली अगदी 4 पैसे जवळ नसले तरी त्या आपल्याला त्यांच्या याच्याने जबाबदारीने आपल्याला नेऊन त्या ठिकाणात पोहोचवतात। त्याच्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे त्या मुली।